राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून महायुतीत काम करीत आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील देशात सरकार काम करीत आहे. कर्जत नगर परिषदेवर शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे वतीने कर्जत नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित डॉक्टर स्वाती लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. त्यामुळे त्या भरघोस मताने नगराध्यक्षा म्हणून निवडून येतील हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. यामागील 5 वर्षांत कर्जत, माथेरान, खोपोली शहरात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून विकास केला आहे. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील 3ही नगरपरिषदेवर महायुतीचा भगवा फडकवणार असा आत्मविश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना व्यक्त केला. कर्जत नगर परिषदेतील उमेदवार यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या त्यांच्या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सांस्कृतिक कार्य व आयटी मंत्री आशिषजी शेलार, पनवई विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप उत्तर सचिव रमेश मुंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाती लाड, नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत भासे, प्रसाद डेरवणकर, कोयल कन्हेरीकर तसेच महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकत्रितपणे येऊन राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आम्ही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण महायुती काम करत आहे. सेंट्रलमध्ये सुद्धा आपण केंद्रामध्ये पाहताय की कशा पद्धतीचं देशाचं सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आणि तसंच आज या कर्जतमध्ये असणाऱ्या नगर परिषदेवर सुद्धा महायुतीच्या सत्ते या ठिकाणी येण्यासाठी आपण या ठिकाणी सुशिक्षित असणारा चेहरा म्हणून आपण डॉक्टर स्वाती लाड यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे या ठिकाणी काम करत आहेत. आतापर्यंत कर्जत नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कधी या ठिकाणी आतापर्यंत नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून उभे राहिलेले नव्हते. परंतु यावेळेस मात्र शिवसेना भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा एकत्रितपणे येऊन एका विचाराने एकत्रितपणे येऊन या ठिकाणी सुरेश भाऊंच्या सुनबाईंच्या रूपाने डॉक्टर स्वाती लाड या भारतीय जनता पार्टीच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मी नेहमी या ठिकाणी सांगितले की मागच्या 5 वर्षामध्ये कर्जत शहरामध्ये असेल, खोपोली शहरामध्ये असेल, माथेरानमध्ये असेल, आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी या 5 वर्षामध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या शहरी भागातील असणारी कर्जतमध्ये असणारी जनता ही सुज्ञ आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की याच जनतेने आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली आघाडी देण्याचं काम, चांगलं या ठिकाणी देण्याचं काम या साऱ्या जनतेने या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वाती लाडच्या रूपाने पुन्हा एकदा महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. भाऊंचं योगदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. अतिशय सुसंस्कृत असणारं हे नेतृत्व, अतिशय संयमी असणारं हे नेतृत्व या संपूर्ण समाजामध्ये, नात्यागोत्यामध्ये, मित्रपरिवारामध्ये, व्यापाऱ्यांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं काम आतापर्यंत त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि म्हणून आज त्यांच्या माध्यमातून सुनबाई या ठिकाणी स्वाती लाडांच्या रूपाने या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून उभे असताना आपण सगळ्यांची आमची सामूहिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीचं योगदान भाऊंनी कर्जतकरांसाठी दिलेलं होतं, आज उतरत्या वयामध्ये ते पुन्हा एकदा आजारी असताना सुद्धा आपल्या सुनबाईंच्यासाठी या ठिकाणी राजकीय आपली जबाबदारी म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. भाऊ, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी काफी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी विजयी होतील. आम्ही पूर्णपणे आमची ताकद लावून या ठिकाणी उभे राहिलेले. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता 1 ते 10 प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक कॅम्पेनिंग करून उभा आहे. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की जसं खोपोली नगरपालिका असेल, माथेरान नगर परिषद असेल आणि कर्जत नगर परिषद सुद्धा महायुतीचाच भगवा फडकणार आहे हा पूर्णपणे आम्हाला खात्रीदायक. आम्ही या ठिकाणी एकत्रपणे काम करत आहोत. तुम्ही जर या ठिकाणी आजारी आहात, आम्ही आमच्या बरोबर तुमचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचा या ठिकाणी झटत आहे. आणि आपण एक चांगलं काम तुमच्या आमच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे.
कर्जतमध्ये आपण उभं केलेलं आहे. आज जे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे कर्जतचा कायापालट करण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही उभं केलेलं आहे. हे सर्व आपण एकत्रपणे प्रशांतजी असतील, आशिषजी असतील यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य वेळोवेळी मला त्या ठिकाणी होत असतं. आशिषजींबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. अतिशय अभ्यासू असणारे नेतृत्व, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करत असताना, परंतु आज मुंबईची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर देवेंद्रजींनी या ठिकाणी दिली असताना आपल्यासाठी खास वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आपली साऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की आशिषजी आज आपल्याला आशीर्वाद रूपी या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कमळ या ठिकाणी फुललं पाहिजे, ही जबाबदारी आपण सामूहिक एकत्रपणे या ठिकाणी आपण घेऊया. पुन्हा एकदा मी साऱ्यांना, सगळ्या उमेदवारांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि कर्जतच्या सुज्ञ जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की येत्या 2 डिसेंबरला डॉक्टर स्वातीताई लाडच्या रूपाने कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आणि महायुतीच्या उमेदवारांचं धनुष्यबाण असेल, कमळ असेल, या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करा अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.